एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले 11 जस्ट पोरांनो मी घरी आलो आणि आज घरी कोणीच नाही, फक्त आई आणि मी आहे. कारण की बाकी सगळे माणसं आहे बाहेर जायले. बाहेर पुढं त्यांनी सांगत ते थोडं पर्सनल काम आहे, एक जणाला घेऊन जायला असं आपण म्हणू शकतो. ते जाईल त्यांचं थोडंसं काम होतं. आणि आता मेन विषय आहे का, काल पाणी लाईट आली. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे लाईट आली. मग अशी लाईट नव्हती, आता आई आहे ना पाणी भरून राहिली पोरांनो. काल विषय आज झाला होता, 5-4 वाजले होते मोटर चालू केली, 4:30 वाजले होते मोटर चालू केली, नेमकी लाईट गेली होती. त्याच्यामुळे पाणीच नाही भरलं. आज प्यायला सुद्धा पाणी नाही घरामध्ये. अशी कंडिशन. चला आता आईनं नळी पसरवली. मला विहिरीवरती जायचंय. सगळ्यात भरपूर सगळे काम आहे, पण हळूहळू आता विहिरीवर जातो, मोटर चालू करून देतो, मग आई घरी पाणी भरील, आपण घरी येऊ. मला जेवण करायचंय मेन गोष्ट म्हणजे. त्यानंतरच आपल्याला दिवसाला सुरुवात होईल. आई आज सकाळपासून काम करू राहिली एकटी. सारखं चालू आहे तिचं, ये झालं का ये झालं का ये, घर पूस, आमको पूस तमको पूस, चालूच आहे तिची वाली. आता ड्रम ओतून देऊ का? गोळ घालायला लागल त्याच्यात. गोळ घालून घे. आधी पाणी टाकून देतो. नाही त्याच्यातच पाण्याचा गोळ घालून घे. पाठीमागं गोळ पाय. ड्रम धुवून घ्यायचा का? मग तू भर त्याला पाय. चला ड्रम धुवावं लागेल, मग ते पाणी टाकावं लागेल. गोळ आणतो आणि ते ना साफ करून घेतो मी. गोळ सापडला होता काल, असा विषय झाला होता का टाकी सुद्धा रिकामी करून टाकली होती. त्यात ना शेवळ झालं होतं. मग मी ते रिकाम करून टाकलं, ड्रम रिकाम करून टाकला, मधलं हिटर पण रिकाम होतं. पाणीच नव्हतं डायरेक्ट. सकाळी ज्याला लागलं त्यानं वाहून आणले शेजारून आजोबा. मोटर चालू करून घरी आलो होतो. आई हो पाणी आलं असेल. आई पाणी आलं ना, कमी जास्त काय नाही बरोबर आहे. त्या मानाने मी ना बरोबर अंदाजे पाणी काढलं होतं, म्हणून सक्सेसफुली आले. आई पाणी भर झाली. मी तोंडात पाय धुतो आणि जेवण करतो परवा. चला जेवण करून घेऊ, भेटून नंतर. तोंडात पाय धुतो. पोरांनो माझं जेवण झालं इतक्यातच. आता आई करू राहिली तिचं वाले खिचडी. मी म्हणत होतो ते मगाशी ते शेंगदाणे दळायचं, ते दळले होते. आणि आता खिचडी करू राहील तिचं जेवण करणारे. मग शाळेचा लय घाण विषय झाला थोडासा. चला तो नाही सांगू शकत पोरांनो. मी ते ना पाणी उडालं होतं थोडं, बाईक काय विषय होता. चला आता खिचडी खायला आयचं सगळं काम आवरेल. फक्त थोडासा पसारा आहे तो ना इग्नोर करा, कारण की मम्मी नाही ना, त्याच्यामुळे ती सकाळी ना 7 वाजता जाईल. 7 वाजता ते काय काम ते नाही सांगू शकत. चला भेटू आता थोडा टाइम. मला जेवण झालं ना मग काय आळायचं अटॅक आपण 1-2 तास मध्ये. सबस्क्राईब करून टाका. इथं ब्लॉग बघितला असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहते तुमच्यापर्यंत. टीव्ही चालू आहे ना, टीव्हीचा आवाज येत असेल तुम्हाला. भेटू आता थोड्या टायमाला. फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची, पण सांगू का नको सांगू, माझ येत चाललंय. पण पाहू संध्याकाळी पाहू, म्हणजे भेटू नंतर. ते पाटा लावले ना मग कशी काय की नाही मिरच्या निघून जातील तर मिरच्या खोडून नाही जातील. त्याला मिरच्या लागायचा काय म्हण. मग काय लावून जवळजवळ 3-4 महिने लागतील. दिवाळीच्या टायमाला मग काय मग 4 महिने लागत आहे. मग काय 4-5 महिने. मग 2 महिन्यात मग काय येणार आहे ना. आपली जी कोथिंबीर आहे ना, ही नाही शेपू, ती उद्याकडे उपटायचं असं चाललंय. सुतळी बितळी घेऊन यायची, मग ती झुडीतच बसणार नाही. अजून बारीक आहे ना ती, असं सीन आहे ना. आता जर उपटली ना, किती एवढंच आहे ना काय चिडून तर एवढं. हा तिकडं बुचके लावेले, ती ना जुडीत नाही बसणार. मग मी तिकडे आलो वारं चालू आहे. आता आवाज स्पष्ट येत असं पण उभ्या नाही ना, वाऱ्याच्या चुपक्या लागल्या. मग मी त्या घरी आले होते तिकडे. ती तिकडं निंदू राहिली, आई इकडं निंदू राहिली. मी आलो होतो तिथं पाणी ना, पाण्याचं काम घेऊन आली होती. आम्ही वावरत आलो होतो ना, मोटर बंद करायला मी आलो होतो तेव्हा आई आली होती. तशी तिथून आली, तशी इडत बसली होती. थोडा टाइम हातानं काढलं. त्यानंतर मग मी खुरपू घेऊन आली. मी आता पाणी घेऊन आलो. चला मला घरी जायचंय. ती आहे ना, मला घरी ना ती एक गाडी आहे, ती धुवायची आहे, ती ना वावाळायची. आपण ना सांग, मी घरी घ्यायला सांग, निवांत सांग. थोडंसं ना सीन आहे, सांग मला. सध्या ना घरी जातो ती धुईतो. मग मी कडे जाऊन पाहतो ती काय म्हणते. ती भाजी उद्या उपटायची का नाही उपटायची. कॅमेरा पुसतो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ना, लय घाण लागते. पाण्यात तांब्यात पाणी का काय सगळं पिली का. मग मी पैसे आलो होतो. मग मी तिकडं निंदायचं काम चालू आहे, आईचं तिकडं चालू आहे. उद्याकडे भाजी काढायची.
हा तुम्ही नका नुकसान करू हाताना. अगं जुडीत नाही वाजणार ती भाजी, लहान आहे अजून. ही बाय बरं फायबर हायक ती भाजी जुडीत तरी बसेल का ती भाजी? जिथे 10 काढायचे जर तिथे 5 जुड्या निघत असतील तर काय फायदा आहे का तुम्हाला? वाढू दे ना, वाढलं ना, काय बिघडणार आहे? तेवढीच भर निघायची बरोबर नाही पोर. 10 जुड्या निघायची तिकडे जर 5 जुड्या निघत असतील भाव तोच राहील ना. तर आपल्याला भर नाही निघणार, नुकसानच आहे ना आपल्याला. इकडून येईन काही तिकडून येईन काही खालच्या पाडग्यात बुचके. चला मग मी निंदायचं काम चालू आहे, आपण घरी जाऊ. मी धुवून टाकीतो बरं का ती गाडी. का बरं? कोणती माखेल ती कोणती? हा काल आणली होती पोरांनी ती, पण मग काल मी व्लॉगच नव्हता शूट केला, असा विषय झाला होता. त्यामुळे लाईव्ह नाही दाखवत आता. 2 माणसं घेऊन आले होते काल. हा नको ड्रम भरेल तिकडे. जा विहिरी करा मोटर चालू, मग ती धुवा. त्याच्यापेक्षा अशी धुतली ती बरी. सांगाल मी तर थोडासा विषय आहे. काल आहे ना 2 जण घेऊन आले होते काल. मी शूटच नाही केला आणि सकाळी बी घरी नव्हतो. मी वावरत आलो होतो कारण की फोन आला होता एक ना, तो फोन ना बोलायचं होतं त्यांना, त्यासाठी मी वावरत आलो होतो. फायनल लॉंग डिस्कशन नंतर आपण निर्णय घातला एक आपल्याला उद्याकडं ही भाजी काढायची आपल्याला. कोणती? कोथिंबिरीची आणि शेपूची नाही काढायची उद्याकडे. हा हा मग ती वाढेल नाही ना, त्याची जुडीच नाही वाचणार. नाहीये एवढी एवढीची ती, एवढी एवढीची. इकडे ये वाढेल ये सरला असेच. ते नाही तिकडे नाही गेलो मी, तिकडे नाही गेलो, तिकडे नाही गेलो. बाजारला काढायची ती, मार्केटला नाही काढायची. पावते उद्याकडे मरते आता. कोण लगेच काढली लगेच घेऊन गेले. तू एवढी लोड घेऊ राहिली कोथिंबीर उद्याकडे काढायची का नाही काढायची? जर ठरलं तर काढू, नाही तर मग राहील एवढं विषय. चला आता आपण घरी जाऊ. जी गाडी होती ना ती धुतली होती, तिची वावळायची थोडीशी. जे पण आणले ते पण घरी घेऊन जाऊ का मी ते? नाही मरू दे, मी नाही. त्याला घरी जाऊन भेटू. फोन झाला 2 मिनिटाचं काम होतं त्यासाठी मी वावरतो. मी जे म्हणत होतो ना धुवायची होती, फायनली हीच ती गाडी जी आपण धुवून टाकली होती. आणि हीच ती गाडी. आता मग मी घरी आली का वावळून घेऊ, नंतर भेटू तेव्हा सांगा मी काय ते. आता सध्या सुकू राहिली इथं, आपण भेटू थोड्या टायमाला. आता वाजले 7. मम्मी फायनली 7 वाजता घरी आली. वावळायची आहे ना का नाही वावळायचं? हा वावळून घेऊ चला. मम्मीचं मागाशी चाललो दुपारीचा, वावळून घ्यायची फायनल. तिला म्हणलं धुवून घेऊ, धुवू राहिली. आई पण आली पोरांना. आता तुला त्याच्याशी काय करायचं? जे मी म्हणत होतो ना ते पण घेऊन आली. पुरण नेंदला आहे तेवढं, पुरण नेंदला. चला मम्मी हातपाय धुईची, मी पण हातपाय धुऊ. गाडी वावळून घेऊ. वावळायची की नाही आहे मग? हिचा विषय असा आहे का आपण ही घेतली असं म्हणू शकतो. डॉक्युमेंट मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे तिचा, बस बाकी काही नाही. जर झाले तर ठीक आहे, नाही तर मग पाहू आता एवढंच म्हणू शकतो आपण. तोंडात पाहिजे होतो मी. मम्मी ताटली केली होती गाडी वावळायला, मम्मी गाडी वावळणार आहे. मी नाही राहते मग गाडी वावळायची काय, मला थोडी वावळायची. आईनं तोंडात पण धुतले, आता मध्ये येऊ राहिले ते. मी काल येऊ, मी व्हिडिओ काढतो. गाडीवर बसवायचं का म्हणाले माझा व्हिडिओ. ती गाडी वावळून होईल मग तू येते का? आधी त्याला लाव. बस झालं ना बस झालं. इकडे धर ये कर कुठे. अरे त्याच्यात नको हे करू. त्याला काय नाही होत एवढं काय आहे त्याच्यामध्ये. नेमकी फोन येऊ राहिला पोरांनो एक असा विषय. सगळ्या बळबळ संघच निघत राहते आपल्याला, त्याच्यामुळे थोडासा विषय धर. गुंडाळत राहतं ना. गाठण बांधली तुम्ही, तू गुंडाळून दे. मालनीच गुंडाळत, तुला काय टाइम नाही काय गुंडाळत? म्हणजे अंधार पडलाय, तू दे गुंडाळून. मी गुंडाळून दिली गाठण बांधत जाऊ. तर या ब्लॉगला इथं जाईल करतो. व्हिडिओ बघितला असेल लाईक करा ना चॅनलवरती. जर नवीन असाल
सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. आता आईची देवपूजा चालू आहे पोरांनो इथं. चला भेटू आपण उद्या सकाळी. बाय.